तर मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारे आषाढी एकादशीचे किंवा पंढरपूर वारीचे फोटो बनवायचे असतील तर तुम्ही पण फक्त 2 मिनिटांमध्ये बनवू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे फोटो कसे बनवू शकता। तर यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती यायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती चॅट जीपीटी हे ॲप्लिकेशन जे सर्वात आधी दिसते हे सर्च करायचं आहे। हे ॲप्लिकेशन सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे इन्स्टॉल बटनावरती क्लिक करायचं आहे। इन्स्टॉल बटनावरती क्लिक केल्यानंतर काहीच वेळात हे इन्स्टॉल होण्यास सुरुवात होईल। जर तुमच्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, जर नसेल तर तुम्ही इथे इन्स्टॉल करू शकता। ओके, सो इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन बटनावरती क्लिक करायचं आहे। ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे थोडा वेळ थांबायचं आहे आणि काही अशा प्रकारचा यूजर इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू इथे गुगल यावरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही नवीन यूजर असाल तर तुम्ही इथे साइन इन करू शकता, जर नसाल तर तुम्हाला इथे साइन इन करायची काही गरज नाही। या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे असे जे पण काही मोबाईलमध्ये तुमचे अकाउंट आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील। तर यामध्ये तुम्हाला जे पण कुठलं तुमचं अकाउंट सिलेक्ट करायचं आहे किंवा तुमच्याकडे जे पण काही गुगलचं अकाउंट आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। तर मी इथं माझं सेकंडवालं अकाउंट यूज करत आहे। हे अकाउंट यूज केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबायचं आहे आणि आपलं अकाउंट साइन इन होईल। तर इथे थोडा वेळ थांबायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे अलाव या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला काही अशा प्रकारे चॅट जीपीटीचा यूजर इंटरफेस पाहायला मिळेल। ओके, तो या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला इथे प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे। प्लस बटनावरती क्लिक केल्यानंतर जे काही तुम्हाला फोटो आषाढी एकादशीच्या लुकमध्ये किंवा पंढरपूर वारीच्या लुकमध्ये बनवायचा आहे तो इथे फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला इथे फोटोज या बटनावरती क्लिक करायचं आहे। जे पण काही फोटो तुमच्या फोनमध्ये आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील। त्यानंतर तुम्हाला जो फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो फोटो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। तर मी इथे हा एक फोटो सिलेक्ट करतो, जो फोटो मला बनवायचा आहे तो। हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे डन बटनावरती क्लिक करायचं आहे। डन बटनावरती क्लिक केल्यानंतर मी जे काही प्रॉम्प्ट देणार आहे ते तुम्हाला सगळे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती पाहायला मिळतील। तर माझ्याकडे जे काही प्रॉम्प्ट आहेत ते इथे मी नोट्स पॅडवरती ठेवलेले आहेत। तर इथे मी हा एक प्रॉम्प्ट कॉपी करतो आणि हेच प्रॉम्प्ट तुम्हाला पण मिळणार आहे। तर तुम्ही यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील। तर हा पहिला प्रॉम्प्ट मी इथं कॉपी करत आहे। हा प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत चॅट जीपीटीमध्ये यायचं आहे। जिथे तुम्ही फोटो सिलेक्ट केला होता त्याच्या खाली तुम्हाला हा प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे। हा प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे। सेंड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काही अशा प्रकारचा यूजर इंटरफेस पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला क्रिएटिंग इमेज अशी गोष्ट पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला थोडा वेळ थांबायचं आहे। जर तुमचं इंटरनेट खूप फास्ट असेल तर ही प्रोसेसिंग फास्ट होईल, जर तुमचं इंटरनेट स्लो असेल तर तुम्हाला इथे थोडा वेळ थांबावे लागेल। तर आपण इथे थोडा वेळ वेट करूयात। तर तुम्ही ते बघू शकता एकदम ॲक्च्युअलमध्ये जसा फोटो पाहिजे तसा तयार झालेला आहे आणि मागे तुम्ही मंदिर वगैरे वारकरी सगळ्या गोष्टी बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे वेगवेगळे फोटो बनवू शकता। तर याचबरोबर मी तुम्हाला अजून एक फोटो तयार करून दाखवतो। तर यासाठी तुम्हाला परत एकदा त्या प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे। प्लस बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फोटोजवरती क्लिक करायचं आहे। फोटोजवरती क्लिक केल्यानंतर जो काही फोटो तुम्हाला बनवायचा आहे अशा लुकमध्ये तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। मी परत एकदा हाच फोटो सिलेक्ट करतो। तर यावरती तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर या डन बटनावरती क्लिक करायचं आहे। या डन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला जो सेकंड नंबरचा प्रॉम्प्ट आहे तो इथे तुम्हाला कॉपी करायचा आहे। तर मी हा इथून कॉपी करतो। हा प्रॉम्प्ट कॉपी इथून तुम्हाला करायचा आहे आणि जो फोटो आपण परत चॅट जीपीटीमध्ये सिलेक्ट केला होता त्याच्या खाली तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे परत एकदा सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे। तर इथे परत तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल। आपण थोडा वेळ थांबूयात आणि रिझल्ट बघूयात। पण त्याआधी आपण आपला जो पहिला फोटो होता तुम्ही इथे बघू शकता। हा जो फोटो आहे आपण पाठवलेला आणि हा फोटो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ॲक्च्युअलमध्ये जे लुक आहेत पंढरपूरचा जो लुक आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये आहेत। तर तुम्ही अशा प्रकारचे फोटो बनवू शकता। तर फायनली मित्रांनो आपला फोटो इथे तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता धोतर टोपी त्याचबरोबर टाळ मृदुंग आणि पाठीमागे वारकरी तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि तुम्ही चेहरा बघू शकता। ॲक्च्युअलमध्ये जो चेहरा आहे तोच ठेवलेला आहे चॅट जीपीटीने। तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे तुमच्या फॅमिलीचे किंवा कोणाचेही फोटो बनवू शकता आणि त्यांना एक सरप्राईज देऊ शकता। ओके, सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे काही आपण प्रॉम्प्ट ह्या व्हिडिओमध्ये यूज केले आहेत ते तुम्हाला सगळे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती पाहायला मिळतील। आणि जर तुम्हाला अजून काही असे वेगवेगळे प्रॉम्प्ट पाहिजे असतील तर ते पण मी तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलवरती देईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नंतरच्या परत एकदा अशा नवीन आणि भन्नाट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।